रंग साधा आहे पण मसाल्यांचा माज भारी आहे। आज बनवूया अस्सल कोल्हापुरी पांढरा रस्सा रेसिपी। सुरुवातीला रस्सा बनवण्यासाठी लागणारा मसाला बघूया। मगज घेतले, तीळ, काजू, फुटाण डाळ आणि खसखस। याच्यामध्ये नारळ ऍड करून याचा मसाला तयार करून घेऊया। आता तडक्यासाठी लागणारा मसाला बघूया। हिरव्या मिरच्या घेतल्यात, काळी मिरी, बदाम फूल, वेलदोडे, लवंग, दालचिनी आणि तमालपत्री। मसाल्यांचं प्रमाण कॅप्शन मध्ये देतोय। आता रस्सा तयार करून घेऊया। खडे मसाले आणि हिरव्या मिरच्या भाजून घेऊया। खडे मसाले वेलदोड्यांची साईज मोठी होईपर्यंत भाजून घ्यायचे। ऍड करूया आले लसूण पेस्ट भाजून घेऊया। ऍड करूया तयार मसाला मी गाळून घेतलाय। मसाला उकळी येईपर्यंत भाजून घेऊया। तुम्ही रस्सा बनवताना जर कधी निरीक्षण केलं असेल की रस्सा बनवून झाल्यानंतर रश्श्यावरती एक येलो कलरची लेअर येत असेल का ते सांगतो। चिकन स्टॉक काढून घेतल्यानंतर ही लेअर काढून घ्यायची। ही तुम्ही तांबड्या रश्श्यामध्ये पण वापरू शकता। याच्यामुळे रश्श्यावरती येलो कलरची लेअर येते। याच्या अगोदर पण मी पांढऱ्या रश्श्याची एक रेसिपी अपलोड केली, त्याचे मसाले पण वेगळे आहेत। मसाला उकळी येईपर्यंत भाजून घेतलाय। ऍड करूया चिकन स्टॉक। रस्सा लो फ्लेम वरती गरम करून घेऊया। रस्सा आता उकळायचा नाही, फक्त गरम करून घ्यायचा। ऍड करूया मीठ। कोल्हापुरी पांढरा रस्सा तयार आहे। अशाच सोप्या आणि सिंपल रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा।